पण हा अपघात होता की घातपात याबद्दल आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत। मेटे यांच्या अपघाती मृत्यूवर शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। मेटेंना यापूर्वी 3 ऑगस्टला सुद्धा अपघात घडवून मारण्याचा प्रयत्न केला गेल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला। यानंतर आता मेटेंचा पाठलाग करणाऱ्या गाडीचा एक्सक्लुझिव्ह फोटो न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। आप्पासाहेब मायकर या कार्यकर्त्यानं या गाडीचा फोटो ओळखला आहे। आणि बातमी आहे विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूच्या संदर्भातलीच। मेटे यांच्या अपघाती मृत्यूवर शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांना मोठा दावा केलाय। मेटे यांना यापूर्वी 3 ऑगस्टला घातपात घडवून मारण्याचा प्रयत्न केल्याचा दावा या कार्यकर्त्याचा आहे। 3 ऑगस्टला मुंबईकडे जात असताना शिक्रापूरपासून साधारण 2 किलोमीटर अंतरावर 2 गाड्या पाठलाग करत असल्याचा दावा त्यानं केला। यामध्ये कंटेनर होता असं या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे। बरं काय आधी बी काय झालं होतं का असं काही? हो 3 तारखेला झालं का? हो शिक्रापूर पाशी मायला मग कळवायचं ना राव आधी मायला हे लय मोठं विषय झालं नाही राव. पण त्या साहेबाला माहिती होती नाही गोष्ट। साहेबाला मी थांबा म्हणतो त्या दिवशी, मी गाडीत होतो ना स्वतः साहेबासंग। हो ना? बघू आपण विचारू मग काय अडचण आहे। पुढे आयसर चालत होतं, आयसर पुढे होतं आणि गाडी आम्हाला दाबीत होती आयसरच्या। तेच आहे का ते? हा पकडलं आहे तेच आहे म्हणलं? नाही नंबर मी त्याचा घेतला नाही ना। त्या दिवशी जर मी फोटो काढत होतो का गाडीतून बसल्या बसल्या, तर आयसरचा बी फोटो निघत होता आणि त्या 4 व्हीलरचा बी फोटो निघत होता। 4 व्हीलर मध्ये 4-5 जण होते, हात करत होते। पुढे गाडी पुढे गायचे, मागे घ्यायचे, पुन्हा लेफ्ट साईडनं कट मारून पुन्हा गल्लीत घुसले। आणि आयसर पुढे बी निघत नव्हतं ना आम्हाला पुढे बी जाऊ देत नव्हते। आयला लय धक्कादायक आहे राव हे। काय माहिती आता आम्हाला ते पुण्याला तिथे साहेबाला मिटिंगला जायचं होतं, ते जाऊ दे म्हणजे पेताडा असतील कोणी हे करत असतील गाडीला बघून। साहेब जागा होते त्यावेळेस सगळं त्यांना दिसत होतं सगळं? हा बघत होते ना साहेब स्वतः। त्या ड्रायव्हरला सांगत होते दमानी घे, याच्या मागे घे, जाऊ दे त्यांना पुढं। बरं 2-2.5-3 किलोमीटर चालू होतं मागं पुढं मागं पुढं। 2-2.5 किलोमीटर? आणि किती टायमिंग होता रात्री तरी बी? 11:30 हा? 11:30 विनायक मेटे यांच्या अपघाताच्या संदर्भातील कॉल रेकॉर्डिंग समोर आल्यानंतर या संदर्भात विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना विचारला असता ही क्लिप मी आत्ताच ऐकलेली आहे। अण्णासाहेब मायकर यांच्याशीही माझं बोलणं झालं, त्यामुळे या एकूण प्रकाराची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी ज्योती मेटे यांनी केली आहे। संबंधित इन्व्हेस्टिगेशन्स एजन्सीने आमची कुटुंबाच्या वतीने आणि शिवसंग्राम परिवाराच्या वतीने हीच मागणी राहील। आणि मला वाटतं शिवसंग्रामचे सगळे पदाधिकारी माझ्या मागणीशी सहमत होईल की निपक्षपातीपणे ही चौकशी झाली पाहिजे आणि जे काही सत्य असेल ते सगळ्यांसमोर आलं पाहिजे। तातडीने ते सगळं सत्य समोर आलं पाहिजे। जो आमच्यातला अनरेस्ट आहे तो किमान अनरेस्ट तरी दूर होऊन जाईल की जे काय आहे ते सत्य समोरच येईल। दरम्यान विनायक मेटे यांच्या कार्यकर्त्यांनी रसायनी पोलीस स्थानकात येऊन मेटे यांच्या अपघातात झालेल्या गाडीची पाहणी केली। यावेळेला ज्या ठिकाणी टेम्पोला धडकून अपघात झाला होता तो आयशर टेम्पोसुद्धा ठेवण्यात आलाय। टेम्पोच्या मागे उजव्या बाजूनं जोरदार धडक देण्यात आल्याचं स्पष्ट झालं। या दोन्ही गाड्या तपासात अत्यंत महत्त्वाच्या आहेत। रसायनी पोलीस स्थानकात या दोन्ही गाड्या ठेवण्यात आल्या आहेत। दरम्यान शिवसंग्रामच्या या कार्यकर्त्यांनी हा अपघात नसून घातपात असल्याचाच दावा केला आहे। विनायक मेटे अपघात प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट हाती येते। विनायक मेटे यांच्या गाडीचे जे चालक होते एकनाथ कदम त्यांना रसायनी पोलिसांनी ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे। त्यांना आता कुठल्याही क्षणी औपचारिकपणे अटक सुद्धा कदाचित होऊ शकते। त्यासोबतच आयशरचा चालक उमेश यादव याला सुद्धा रसायनी पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलावलंय। या दोघांची समोरासमोर बसवून चौकशी करण्यात येणार असल्याचं समजतंय। या दोघांच्या चौकशीनंतर काही मोठा खुलासा होऊ शकतो का याची चाचपणी पोलीस करणार आहेत। दोघांनाही रसायनी पोलीस स्थानकात आणण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याचं कळतं। घटनास्थळाची पाहणी पोलिसांनी केली असून ड्रायव्हरच्या चौकशीतून अपघाताबद्दल योग्य ती माहिती समोर येईल असं म्हटलंय उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी। परिवहन विभागाचे आरटीओ, नॅशनल हायवे अथॉरिटीचे अधिकारी
ह्या सगळ्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या त्यांच्या यंत्रणांमार्फत त्यांच्या टीममार्फत त्या संपूर्ण घटनास्थळाची पाहणी केली. माननीय स्वर्गीय मेटे साहेबांची वाहन चालवणारा त्यांचा वाहन चालक असेल, अंगरक्षक असेल, यांच्याकडनं सुद्धा सगळी माहिती घेतली. ज्या वाहनामुळं मोठ्या ट्रकमुळं अपघात घडला तो सुद्धा वाहन चालक ताब्यात घेऊन त्याची सुद्धा चौकशी किंवा त्याच्याकडनं सुद्धा तपास करण्याचं काम सुरू आहे. वेगवेगळ्या यंत्रणा आपापल्या परीनं याच्या खोलामध्ये जाण्याचं काम करतात. जोपर्यंत या सर्व यंत्रणांचा निष्कर्ष किंवा त्यांच्या चौकशीमध्ये त्यांच्या तपासामध्ये ह्या अपघाताचं नेमकं कारण काय आहे हे जोपर्यंत त्या यंत्रणांचे प्रमुख शासनाकडे सादर करत नाहीत तोपर्यंत त्याच्यावर आत्ता बोलणं योग्य नाही. परंतु राज्य सरकार या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घेईल, सविस्तर चौकशी करेल आणि जी काय वस्तुस्थिती समोर येईल, खरी फॅक्ट समोर येईल, त्याप्रमाणे ती निश्चितपणानं सर्वसामान्य लोकांना अवगत केलं जाईल. दरम्यान पोलिसांच्या चौकशीतून अपघाताच्या संदर्भात अधिक माहिती समोर येईल असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही व्यक्त केला. 2 प्रवाह आहेत की ड्रायव्हरकडनं असं सांगण्यात आलेलं आहे की 3:20 अपघात झाला आणि त्याच्यानंतर त्यांना जी काही मदत असेल ती मिळाली. पोलीस डिपार्टमेंटचं असं म्हणणं आहे की 5:05 अपघात झाला. आता याच्यामध्ये आता जी मी माहिती घेतली त्याच्यामध्ये पोलीस आणि त्यांचा जो ड्रायव्हर आहे त्याचा जबाब नोंदवायला घेतलेला आहे आणि त्याच्यातनं जे काय असेल ते स्पष्ट होईल. विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर रोड हिप्रोसिस किंवा रोड संमोहन यावर चर्चा सुरू झाली आहे. चालकाच्या याच स्थितीमुळे अनेकदा भीषण अपघात होऊन मृत्यूसुद्धा ओढवतात. मात्र रोड हिप्नॉसिस म्हणजे नेमकं काय आणि हे होणारे अपघात टाळायचे कसे पाहूयात या संदर्भातला आमचा एक खास रिपोर्टर. रोड हिप्नॉसिसमुळे अपघाताचा धोका. रोड हिप्नॉसिस ठरतंय मृत्यूचं कारण. तुम्हाला रोड हिप्नॉसिस माहितीये का? मंडळी, एक्सप्रेस वे वरून आपण प्रत्येकानंच कधी ना कधी प्रवास केलेला असतो. मात्र या एक्सप्रेस हायवेवर रोड हिप्नॉसिस हा प्रकार तुमच्या जीवावर बेतू शकतो. सगळ्यात आधी बघूयात रोड हिप्नॉसिस म्हणजे काय. रोड हिप्नॉसिस किंवा रोड संमोहन ही एक शारीरिक स्थिती आहे. न थांबता सलग गाडी चालवली तर रोड हिप्नॉसिसचा धोका संभवतो. डोळे उघडे असतात मात्र मेंदू क्रियाशील राहत नाही. अगदी चलचित्र बघितल्यासारखी स्थिती होऊन जाते. गाडी चालवायला सुरुवात केल्यानंतर साधारण 2 ते 2.5 तासांनी या रोड हिप्नॉसिसला सुरुवात होते आणि जर आपली गाडी 140 किलोमीटर प्रतिवेगाने धावत असेल तर रोड हिप्नॉसिसचा धोका अधिक असतो. या प्रकारामध्ये चालकाला 15 मिनिटं आधीचं काहीच आठवत नाही. रोड हिप्नॉसिस टाळता येतं. पुरेशी विश्रांती, पुरेशी झोप, आणखीन 2-2.5 तासांनी ब्रेक घेणं, 5-6 मिनिटं गाडीच्या बाहेर येणं, चहासारखं उत्तेजक पेय पिणं, ह्या गोष्टींनी हे टाळता येतं. मात्र हा रोड हिप्नॉसिस आपल्याला टाळता येऊ शकतो. चालकानं पुरेशी झोप घेणं यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. तर गाडी चालवताना दर 2 ते 2.5 तासांनी ब्रेक घ्यायला हवा. मोकळ्या हवेमध्ये काही वेळ घालवायला हवा. प्रवासातल्या ब्रेक दरम्यान चहा किंवा काहीतरी पेय घ्यायला हवं. गाडीमध्ये एकाच वेळी सगळ्या प्रवाशांनी झोपू नये तर चालकाशी सातत्यानं बोलत राहावं. गाडीमध्ये पुरेशा आवाजात गाणी किंवा म्युझिक सिस्टीम सुरू ठेवावी. मद्यपान करून अजिबात गाडी चालवू नये. तर प्रवासादरम्यान चालकानं अति खाऊ नये. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय होते तेव्हा टास्क फोकस नेटवर्क जे लक्षपूर्वक काम करण्याचं आपली मेंदूमधली यंत्रणा असते ती कार्यान्वित होत नाही कारण गोष्टी आपोआप चालत राहतात. यालाच आपण हायवे हिप्नॉसिस म्हणतो. एक्सप्रेस वेवरील विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर रोड हिप्नॉसिसचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आलाय. पण आम्ही या संदर्भात वाहतूक पोलीस असेल किंवा आरटीओ यांना विचारलं असतं, त्यांनी कायद्यात यासंबंधी कुठलेही मार्गदर्शक तत्वे नसल्याचं सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात ड्रायव्हरनी सलग किती तास गाडी चालावी आणि किती तास चालू नये असा कुठलाही उल्लेख नसल्यामुळे ड्रायव्हर रात्रंदिवस गाड्या चालत राहतात आणि त्यातनंच असे अपघात होत राहतात. जगभरातल्या चालकांना रोड हिप्नॉसिसची ही समस्या जाणवते आणि त्यामुळेच अनेकदा भीषण अपघात घडतो. त्यामुळे प्रत्येक चालकानं आणि त्याच्या सहप्रवाशांनी अपघात टाळण्यासाठी जर अशी काळजी घेतली
तर आपला प्रवास हा अधिक सुरक्षित होऊ शकतो. चंद्रकांत फुंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे.